मित्रांनो आमची तिथं काय चालली आता आता कसं व्हायचं हे बघा हसत चालली जाऊ का कावे चालले येईन ना फेब्रुवारी महिन्यात काजल 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 झाले दीदी दीदी झाले मित्रांनो बघितलं का कॉमेडी जाऊ येईल परत ना आता कवा यायचं तिला जागरण कोणता आला कार्यक्रम धरा कवा धरायचं होय घरात लवकर आता आमच्या आई दिदाला सोडाय चाललंय बघा बाय बाय कर की बाळा बाय समानती एवढी आहे की हा ती बर्थडे आहे ना ए दामानी जावा गप मित्रांनो आता आमची दिदा चालली सध्या लय नाराज आहे मी जरा दुःखात आहे मित्रांनो सध्या लय नाराज आहे मी दुःखात आहे आता दिदा ताई चालली आका बघा घेऊन चालली तिला नको येऊ म्हणलं तरी चालली घेऊन आता काय करता तिच्या पण तिथं प्रॉब्लेम आहे त्यामुळे चालली आता जाऊ द्या येईल परत फेब्रुवारीत मग परत मजा करू चला गाडीला बसा वळवा काय 11 11:30 वाजता जायचं हा दोन दाऱ्या लावलेल्या दोन दाऱ्या चला हा चालले माझं पापा येणार आहे मित्रांनो आज आमच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आहे आणि सगळ्यात गहन असा दिवस जाणारा आजचा दिवस आहे तुम्हाला सांगू शकत नाही किंवा कुणाला सांगू शकत नाही इतका वाईट दिवस आहे खूप म्हणजे खूप एकदम सगळ्यात बेकार दिवस आहे आजचा आमच्यासाठी तुम्ही विचारसाल काय झालं काय नाही लय मोठा गोष्ट झालाय लय मोठी गोष्ट झाली आहे असं सांगू शकत नाही तुम्हाला काय सांगू तुम्हाला इतकं म्हणजे दिवस बेकार आहे आजचा सगळ्यात दिवस बेकार आमच्याच आहे आज आमचाच आहे काय सांगू शकत नाही तुम्हाला तर इतकं वाईट दिवस आहे आमच्यासाठी आज तुम्ही फक्त बघत राहा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही सपोर्टला असाल तर आज आमचे वाईट दिवसही निघून जातील आणि चांगले दिवसही येतील पण आजचा तो जो वाईट दिवस आहे तो काय आहे हे तुम्हाला सांगतो सध्या तरी काय झाले आमची दीदी जी आहे ती डिलिव्हरी निमित्त आता इकडं आलेली होती काही कारणास्तव डिलिव्हरी प्रॉब्लेम झाला आणि नंतरनं असं म्हणजे होते ती घरीच होते इथं आत्ता सध्याच्याला तर घरी तिच्या प्रॉब्लेम आल्यामुळं ती अचानक आज निघून गेली त्यामुळं तिच्या घरी पण नाराज आहे नाराज म्हणजे तिच्यावरती नाराज नाहीये पण असे वेळ कोणावरती वाईट प्रसंग येऊ नयेत किंवा असं येऊ नये बाबा की एखाद्याच्या घरी काही मेडिकल प्रॉब्लेम असतो काही असू शकतो त्यामुळे म्हणतो तुम्ही एकमेकांना सपोर्ट करत राहा सगळ्याचाही वेळ निघून जाईल वाईट काळ हा निघून जातो त्यामुळे म्हणतो की तुम्ही पण सगळ्यांना सपोर्ट करत राहा आम्ही सपोर्ट करतो आणि आज आमची दीदी जी आहे
ती तिच्या सासरला म्हणजे तिच्या घरी आता गेलेली आहे. त्यामुळे आम्ही आज समजतो की आज आमचा वाईट दिवस आहे. थोडं रडायला आल्यासारखं झालं. आता काय करणार, ही तर रडली आहे, मला समजलं ही रडली म्हणून, पण आता काय करणार, तिचा पण आहे संसार, त्यामुळे ती निघून गेली आज. आता इथून पुढे आम्हाला सांभाळावं लागेल सगळं. त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो, एवढीच आमची तुम्हाला इच्छा आहे. बाकीचे तुम्ही जसे सपोर्ट करताल तसे आम्ही व्हिडिओ बनवत राहू. कॉमेडी व्हिडिओ बनवतोय, ब्लॉग व्हिडिओ बनवतोय. कमेंट आल्या म्हणून आता ब्लॉग व्हिडिओ बनवायला पण लागलोय. तरी एवढंच सांगतो की तुम्ही सपोर्ट करत राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जमल तेवढे व्हिडिओ पाहत राहा. तुम्हाला तुमच्या टाईमनुसार जमल असे तेवढे व्हिडिओ पाहत राहा. आम्ही तुम्हाला सपोर्ट करीन, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे. हां, अजून एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो. आमचं फ्रेंड होतं, फ्रेंडशिप असताना पबजी फ्रेंडवरून पबजी लव झालं, पबजी लववरून लव मॅरेज झालं. आता आधी आम्ही फ्रेंड होतं, हां, नंतर आम्ही पबजी फ्रेंड झालं, पबजी फ्रेंडवरून पबजी लव झालं, पबजी लववरून पबजी लव मॅरेज झालं, लव्ह मॅरेज पोरा पोरी पण झाले. आता थोड्या दिवसात तो सुद्धा ब्लॉग येईल YouTube वरती. काय कारणास्तव टाकत नाही, टाकणार आहे तो सुद्धा ब्लॉग, फक्त थोडा टाइम लागेल. का तर आता सध्याच्याला कसं चॅनल ग्रोथ करण्याचं चाललेलं आहे. म्हणजे एक प्रकारचं चॅनल कसा पुढे आपल्याला नेता येईल अशा प्रकारे व्हिडिओ टाकून आपला चॅनल वरती नेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तरी तुम्ही सपोर्ट करत राहा. तुम्हाला तो ब्लॉग सुद्धा लव्ह मॅरेजचा आमचा ब्लॉग सुद्धा तुम्हाला समजेल. तुम्ही लवकर आमच्या चॅनलला 1 लाख सबस्क्राईब द्या. मग तरी लवकर तिचा म्हणण्याचा असा उद्देश आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर द्या. आम्ही 1 लाख सबस्क्रायबर दिल्यानंतर ना तुमच्यासाठी काय करतोय किंवा तुम्ही पण बघत राहाल की आमचे लव्ह मॅरेजचे व्हिडिओ कसे होते, म्हणजे लव्ह मॅरेज कसं झालं आमचं ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताल. असं तिचा म्हणण्याचा उद्देश होता. कसं आहे, थोडंसं तिला पण मराठी समजायला थोडा टाईम लागतो. तुम्ही सांगा, मी सांगतो, तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय. तिला पण समजते भाषा बोललेली सगळी, फक्त बोलण्यामध्ये थोडासा त्रास होतो. तुम्ही सुद्धा दुसऱ्या राज्यामध्ये गेला किंवा तमिळनाडू, कर्नाटक तिकडे गेला तर तुम्हाला सुद्धा बोलायला त्रासच होणार आहे. तसंच तिचं पण आहे. तिला बोलायला वगैरे सगळं येतं. तुम्ही बोलत राहा, कमेंट करत राहा, तीच उत्तर देते, मी उत्तर देत नाहीत कमेंटची. मला जास्त करून टाईम मिळत नाही, तिच्याकडेच मोबाईल असतो, त्यामुळे तीच कमेंटची उत्तर देते. त्यामुळे तुम्ही सांगत राहा, बोलत राहा. बोलल्याने सगळं होतं, नाही बोलल्यावरती त्याचं हे सुद्धा विकत नाही, काय म्हणतात मला कळत नाही ना. त्यामुळे तुम्ही सांगा, आम्ही तुमच्यासाठीच ब्लॉग बनवतो. आपलीच लोक आहात तुम्ही सगळी. तुम्ही सपोर्ट करत राहा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. आता आम्ही आहे रानात, आत्ता रानात आहे. हे बघा, पाणी लावायला, पाणी लावतोय, मका भिजवतोय, त्यामुळे सपोर्ट करा. हे बघा, मका भिजवतोय, सगळी भिजवण्याचं काम चाललेलं आहे. आता रानातच काम करतोय. कंपनी होते, पण कंपनी 2-3 दिवस झालं सोडूनच दिली. कंपनी तर त्रास व्हायला लागला थोडासा, त्यामुळं सोडून दिली कंपनी. घरची कामं होत नाहीत. आता सध्याला शेती करतोय. तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टवरती आपण बऱ्याच लोकांना मदत करू शकतो, इथपर्यंत आम्ही पोहोचेल. तुम्ही फक्त सपोर्ट करत राहा, एवढीच तुम्हाला विनंती.